तो मित्रांनो सध्या मुंबईमध्ये चर्चेत असणारा बिनजोडच्या शर्यतीमध्ये नाव असलेलं कळंबोली येथील मनोहर शेठ बाराराम खानावकर यांचा वायर आपल्यासमोर आहे। वायरनी घाट गाजवलं आहे, तसाच बिनजोडचा मैदानसुद्धा वायरने गाजवलं आहे आणि यांच्याच दावणीला बनशा नावाचा बैल होता। त्यांनी खूप मोठी कारकिर्दी आहे त्याची, सांगावं तेवढं कमी आहे। आणि आताच्या बोनोली अड्ड्यात येणाऱ्या मैदानात मेन आकर्षण म्हणून कन्हैया बैल आहे। कन्हैया बैलसोबत बनशा बैल यांच्या दावणीतला धावला आहे। आपण त्याआधी सर्वप्रथम दादाकडनं जाणून घेऊया दादांचं नाव आणि या बैलाबद्दल। दादा बोला ना, तुम्ही बोला। माझं नाव कुणाल पाटील। कुणाल पाटील, या बैलाची काय कारकिर्दी आणि हा बैल सर्वप्रथम कुठून आणि कितीला खरेदी केला? हा बैल 40 गावची खरेदी केला। 2 लाखाचा खरेदी। 2 लाखाची खरेदी आहे। हिंदकेसरी आपला वायर नाही अजून नाही आहे। घाटावरती कशी कारकिर्दी आहे त्याची? घाटावरती 2 फेऱ्या गेले, 2 फेऱ्या सेमी पास केली, फायनल गाडीने मार घाला। जेव्हा तुम्ही याला 40 गावावरून खरेदी केला होता, याचा काय बघून याला खरेदी केला होता? आज शेठची पारगत तशी आहे का? शेठ वासरू आहे, तो पण आणले आता 2 दिवस झाले। आता शर्यत केली, तो पण चांगला बरा काय शेठची पारगत तशी। आता जो वासरू आणलं त्याचं नाव काय? संग्राम, छोटा संग्राम नाव ठेवलंय। छोटा संग्राम म्हणून आलं यांच्या दावणीला। वायर बैल जसं घाट गाजवत आहे तसं मुंबईमध्ये काय कारकिर्दी आहे? मुंबईमध्ये आता सलग 2024ला बिनजोडच केलं। वायर बैलाबद्दल काय बोलाल तुम्ही? बोलायचं काय आहे, त्यांनी कमी वयात खूप नाव केलं शेठचा। पाहू शकता वायर बैलाची शरीरसृष्टी एकदम भारी आहे। दादा साधारणतः किती वर्षाचा आहे हा बैल? हा 2 वर्षाचा आहे। 2 वर्षाच्या मध्ये त्याचा म्हणजे काय असं त्याला खाणं दिलं जातं, त्याचा एकदम शरीरसृष्टी भारी आहे आणि त्याला मैदानात आणण्यापूर्वी कशा पद्धतीचा सराव दिला जातो? जास्त काही नाही त्याला, काय गावठी फक्त आपला उडीद भड्डा असतो तोच, दुसरा व्यतिरिक्त काहीच नाही त्याला। आपलं ते मका वगैरे दिला तर आणि घरी शेतात ते आपलं असतं तेच, बाजरी वगैरे मका तेच। आजच्या बोनोली अड्ड्यात वायरला घेऊन येण्याचं काय शर्यत जमले का, काय नाव फिरवणार कसं आहे? शर्यत जमली नाही, आता बघायला गेलेत नाव कोणाचं असला तर, नाही तर आपलं नाव असतंच स्वर्गीय मनोहर शेठ बाराराम खानावकर, म्हणजे तो बिनजोडला नाव असतंच त्याला। दादा वायर बैलाचं खूप नाव झालं आणि भरपूर जणांचे ख्वाहिश असतं जसं वायर बैलाची मुलाखत घ्या, त्याच्यामध्ये काय असेल, लोकांना काय आवडलं, त्याचा पल आवडला आहे, त्याचं दिसणं आवडलं आहे, काय आवडलं वायर बैलाबद्दल? काय त्याचा आता पलच आवडला असेल पब्लिकला, हां दुसरा काय नाही, म्हणून तो डिमांड आहे आज त्याची वायर बैलाची या बिनजोडच्या मैदानात। दादा आपल्या दावणीला बनशा बैल आहेत, आता आम्ही तर नवीन युट्यूबर्स आहोत, आम्हाला तेवढं माहिती नाही, पण बनशा बैलाबद्दल बोला ना दादा। बनशाबद्दल तर खूपच काय आहे त्याच्याबद्दल, तेवढं काही आम्हाला माहीत नाही, कारण का आम्ही लहान होतो तेव्हा। तो 2005-2007 साली पळायचा, तेव्हा तो हिंदकेसरी झाला होता मोठ्या लक्षासोबत। आणि तो आमचा छोटा संग्राम होता, तो पण मोठ्या लक्षासोबत पळालेला आहे। तो समज वारला होता तो संग्राम। म्हणजे संग्राम आणि ती एकदम तुम्हाला अशी गाडी अशी पळणारी येतं बघा ती युट्यूबवर, ती तो आमची ते छोटासा आपला संग्राम आणि तो लक्षाची गाडी, ती मोठा लक्ष। मित्रांनो मोठा लक्षासोबत संग्रामसुद्धा धावला आणि बनशासुद्धा धावला आणि हिंदकेसरी झालेली ही बैल आहेत, म्हणजे नक्कीच त्या काळात त्यांनी खूप मोठा काल गाजवला होता। आता त्याच बनशा आणि संग्राम जसा यांच्या दावणीला आला आणि बिनजोडच्या शर्यतीप्रमाणे घाट गाजवलं, तसाच आता नवीन खरेदी झाली वायर, आणि वायरसुद्धा नाव करतोय। दादा वायरला काय तुमची इच्छा आहे वायरकडनं आत्ता? याची तर इच्छा, याच्यापासून खूपच इच्छा आहे ना दादा। आता कसं माहिती आहे का, आता आपला बैल उजेडात आणण्यासाठी आपण मुंबईमध्ये तर वायदी हा प्रकार मोस्ट ऑफ दी नाही चालत, पण काय कधी वायदीला कधी सामोरं जावं लागलं इकडं तिकडे वर किंवा खाली? कधीच नाही, म्हणजे जिथून तुमच्या दावणीला आला तुम्हाला वायदीला सामोरं जावं, आणि पैरे कसे जमल्यात? चांगले पैरे जमले, मग पैरांना सुद्धा काय नाही। सो मित्रांनो काय असं माहिती आहे, जर बैलाच्या अंगामध्ये धमक आणि ताकद असेल, तो त्याच्या स्वतःच्या ताकदीच्या जोरावरती, शब्द नाहीच त्याच्या नाही आहे, कोणताही बैल असेल तर ताकदीच्या जोरावरती ना तो आपलं नाव करतो, मग त्याला समोरून अशी मागणी येते की आमच्यासोबत आज पैरा होईल का? किती फोन आले दादा आजपर्यंत वायर बैलासाठी? जर आता 2 दिवस शर्यती असल्या, म्हणजे शर्यती असल्या का 2 दिवस हैराण असतो, फोन नुसते चालूच असतात, म्हणजे अशी त्याची कारकिर्दी खूप येतात अकाउंटला। अकाउंटला म्हणजे तिथे सुद्धा। मग आता तुमची ही शर्यत व्हॉट्सअप, कधी शर्यत व्हॉट्सअपद्वारे जमली आहे का? जमली आहे का? मग आजची शर्यत कसा नियोजन कसं होतं या बोनोली अड्ड्यात येण्याचं? आज गुढीपाडवा सुद्धा आहे दादा।
आज गुढीपाडवा म्हणजे आज त्याचं नाव नव्हतं सोडला, कधी कधी आम्ही नाव सोडतो, पण आज एकदम असं नाव एक तर देऊ नाही तर नाव कोणाचं तरी फिरवू. तर त्याचा पैरा काय समजेल का? पहिला आता शिवराज आहे. शिवराज, नक्कीच शिवराज बैल सर्वांनाच माहिती आहे आणि शिवराज एक नामांकित बैल आहे. त्याने खूप अड्डे गाजलेत आणि असा बघा शिवराज बैलासारखा म्हणजे वायर शिवराजसोबत पळतो म्हणजे मोठी गोष्ट आहे. नक्कीच वायर बैलांनी नाव केलं आणि झाले त्यांच्या शर्ती आता शिवराजची आणि त्याची आजची तिसरी आणि दोन्ही शर्यतीचे विजय प्राप्त केले. दोन्ही शर्यती विजय म्हणजे आज हॅट्रिक. काय बोलाल, आज हॅट्रिक घ्याल का? जर झालं 100% हॅट्रिक होणार. 100%. मग नक्कीच माझी सुद्धा इच्छा आहे आज ज्या बैलाची मी मुलाखत घेतली वायर आणि लोकांच्या पसंतीत उतरलेला वायर आणि आज शिवराज बैलासोबत धावणार आहे तो नाव सोडणार किंवा नाव देणार जे काय होणार. जर आज गाडी जमली तर आपण आपल्या चॅनलमार्फत वायर बैलाला आणि त्यांच्या मालकांना शुभेच्छा देऊया. नक्कीच ते विजय प्राप्त करतील आणि मला तरी वाटतं ना दादा वायदे हा प्रकार बंद होईल का? बंद व्हायलाच पाहिजे तो. नक्कीच. त्यासाठी ना मित्रांनो माझं एक असं मत आहे ना, जेव्हा आपण नवीन बैल कोणता घेतो तर त्याचा सराव त्याची प्रॅक्टिस मागेच तुम्ही मेहनत करा जास्त आणि छोटा मोठा बैल काही बघू नका. जो बैल धावतो ना त्या बैलासोबत तुम्ही फेरा द्या. नक्कीच त्याचा आज ना उद्या वेळ द्या. प्रत्येक गोष्टीला वेळ दिल्यानंतर गोष्ट बरोबर होऊन जाते. काय म्हणाल तुम्ही याबाबत? प्रत्येकाची वेळ येते ती. आज तुमचा पल्ला तर आज माझा पल्ला असं सर्वांचंच पळणार. ते वायदी हा शब्द नसावाच. नक्कीच दादा. आणि आता ना दादा असा शब्द झाला म्हणजे ठामपणे पण आता होत चाललं की वायदी आता आम्ही घेऊ, आमचा बैल पळतो तर आम्ही वायदी घेऊ. मग त्यावर काय बोलत तुम्ही दादा? काय बोलणार ज्याचा त्याचा विषय. त्याचा विषय. ठीक आहे दादा. चला आपण कधी देणार नाही आणि कधी घेणार नाही असा विषय. सो चला मित्रांनो एवढंच सांगू शकतो की आज वायर बैलाची जर शर्यत झाली पहिला तर माहिती आहे कोण आहे शिवराज. सो एवढीच शुभेच्छा देतो मी त्यांना की नक्कीच विजयाचा गुलाल घेऊन येतील. दादा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला.